नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या योजना करा या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. तर एकंदरीत PM किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा आता 19व्या हप्त्यासाठी फार्मर ID काढणं अनिवार्य आहे का, या संदर्भात सविस्तर बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. फक्त आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब बटन दाबा आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका. त्या संदर्भात सविस्तर बातमीचा व्हिडिओ आपण आणलेला आहे. तर मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्याच्यानंतर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर PM किसान योजनेसाठी ID अनिवार्य नियम महाराष्ट्र का आहे, तर PM किसान नवीन 19व्या हप्त्याची तारीख आली असतानाच अंशातच PM किसान योजनेच्या शेतकरी संबंधी एक जे आहे ते फार्मर ID अनिवार्य केलेली आहे का, या संदर्भात माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तसेच मित्रांनो, दुसरं म्हणजे आपल्याला EKYC आणि आधार लिंकची स्थिती सुद्धा जाणून घ्यायची आहे, कारण की महत्त्वपूर्ण हे दोनच आहेत. आधार कार्डला बँक लिंक असेल तर हप्ता तुमच्या खात्यामध्ये येईल आणि नसेल तर येणार नाही. EKYC पूर्ण असेल तर हप्ता येईल आणि त्या येणार नाही. हे दोन पॉईंट गरजेचे आहेत. याच्या संदर्भात आपण सविस्तर बातमी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो. तर आपण सविस्तर बातमी जाणून घेऊ. तर PM किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारी ही आता फार्मर ID आपल्याला काढणं अनिवार्य असेलच आणि असेच कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र सरकारच्या अग्रिस्टॉकच्या पुढे स्वतःची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू असून हा सामना त्यांच्या CSC केंद्रासाठी उपलब्ध होता. म्हणजे मित्रांनो, CSC केंद्रावर तुम्हाला जायचं आहे आणि हे जे फार्मर ID आहे ते तुम्हाला काढून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार आहे. आणि असंच याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की PM किसान योजनाच नाही तर येणाऱ्या कोणत्याही जे योजना आहेत या योजनेसाठी तुम्हाला हा कार्ड काढणं गरजेचं आहे, कारण की अत्यंत हेच नाही तर तुम्हाला अनेक योजनेचे जे पैसे आहेत ते मिळणार आहेत आणि हे कार्ड काढणं अनिवार्य केलेलं आहे. मित्रांनो, तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण सूचना आहे. हे फार्मर ID जर तुम्ही काढला नसेल तर अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तुम्ही हा फार्मर ID काढा, कारण की अनेक योजनेचे पैसे आता याद्वारेच मिळणार आहेत अशी माहिती आता आलेली आहे मित्रांनो. तर हे काढणं अनिवार्य आहे मित्रांनो. तुम्ही काढू शकता. CSC सेंटर, आता CSC सेंटर म्हणजे काय तर ऑनलाईन सेंटर म्हणजे काय तर तुमच्या गावामध्ये शहरामध्ये कुठेही ऑनलाईन सेंटर असते तिथे जा, गेल्याच्या नंतर फार्मर ID काढा आणि फार्मर ID काढल्याच्या नंतर तुम्हाला जे योजनेचा लाभ आहे ते तुम्हाला मिळणार आहे. एकंदरीत EKYC आणि आधार लिंकची स्थिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. PM उत्पादक शेतकरी सध्या 96,67,000 शेतकरी लाभधारी आहेत आणि यापैकी 95 लाख 95,16,000 पुरुषी EKYC पूर्ण केलेले आहेत आणि 1,00,000 जे 89 पुरुषी अद्यापही EKYC नाही. तर बँक खात्याच्या आधार लिंकची स्थिती सुद्धा अनेकांची राहिलेली आहे, म्हणजे आधार कार्डला बँकेचं लिंक नाही. तर मित्रांनो, हप्ता कसा मिळणार, तर मित्रांनो हे तिन्ही प्रॉब्लेम दुरुस्त करा. मी सांगत असतो अनेक व्हिडिओमध्ये EKYC आणि आधार सेटिंग स्टेटस. तर मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. जय शिवराय. आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. जय शिवराय.